नमस्कार. या ठिकाणी आपल्याकडे करसुले हरेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मधून एक दिंडी आली आहे, जी तिथून पायी आली आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे, पंढरपूर सुद्धा जवळ आले आहे. बरेच किलोमीटर ते पायी चालून आले आहेत. त्यांचं काय मनोगत आहे, काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांचा आनंद आहे, काय त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. माऊली बोला. जय हरी कृष्ण. रामकृष्ण हरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी. आमची दिंडी सुरू झालेलं जवळजवळ 20 वर्षे झालेलं आहेत आणि सदर आमची दिंडी सतत प्रत्येक वर्षी पंढरपूर या ठिकाणी जात असते. आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ या ठिकाणी 250 ते 300 वारकरी आहेत आणि आमचं गाव जवळजवळ सर्व परमार्थिक आहे. आमच्या गावामध्ये जवळजवळ 4 ते 5 कीर्तनकार मध्ये जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात सर्वांना माहीत असणारे असे विद्वान कीर्तनकार आहेत. आमचे गुरुवारी हरिभक्त परायण नारायण महाराज जाधव हे आळंदीत असताना सर्व लोक आमची त्यांच्याकडं एक मोठा विद्वान महात्मा म्हणून पाहत असतात. त्याचप्रमाणे आमची दिंडी सोन 20 वर्ष होऊन आमची कायम दिंडी ही आवरत प्रत्येक वर्षी पंढरपूर या ठिकाणी जात असते आणि आम्ही एक नवीन असे काही संकल्प करीत असतो. आम्हाला पंढरपूर या ठिकाणी एक जागेची उन्नती असता आम्ही ते एक प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.25 कोटीची आम्ही एक वास्तू तयार केलेली आहे. जागा घेऊन ती जागा आम्ही संपूर्ण बांधकाम करून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सर्वांना पावसापासून वाऱ्यापासून असं वाचण्यासाठी एक आम्ही मोठा असा निवारा केलेला आहे. तदनंतर आमचा एक प्रश्न होता रथाचा, जेणेकरून एवढं मोठं गाव असून आमची दिंडी एवढी भव्यदिव्य असताना आम्हाला रथ सुद्धा तसाच पाहिजे. म्हणून आम्ही असा संकल्प केला का आमचा भगवान हरेश्वर महाराजांचा रथ हा चांदीचा असावा आणि तो रथ आमच्या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. तरी मी सर्व ग्रामस्थांचं वारेकऱ्यांचं आभार मानतो. आम्ही हा संकल्प पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही दुसरा एक उपक्रम केलेला आहे, जेणेकरून पुढे आमची दिंडी मुक्कामी थांबली असता जेणेकरून त्या ठिकाणी कुठलीही बी अशी गैरव्यवस्था होऊ नये. त्या ठिकाणी आम्ही असं म्हणजे स्वच्छता राखावी म्हणून आम्ही स्वच्छता रथ आमच्या ग्रामपंचायतीने आमच्या दिंडीसाठी प्रदान केलेला आहे आणि तो रथ सुद्धा आमच्या दिंडी बरोबर असतो, जेणेकरून कुठेही असं म्हणजे काही घाण होऊ नये याची सुद्धा आम्ही आमची दिंडी शिस्तबद्ध अशी दक्षता घेत असते. त्याचप्रमाणे आता आम्ही या रस्त्याने पुढे वाटचाल करीत असताना जागे आम्ही थांबत असतो. त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला थोडा त्रास सहन करावा लागतो, जेणेकरून कुठे निवारा असतो कुठे नाही आणि पावसाचे दिवस आहेत तर आम्हाला कधी कधी माळावर थांबत असतो आम्ही. पण आमचे वारकरी कुठली तमा बाळगता मोठ्या आनंदाने आणि मोठ्या भक्तिभावाने ह्या पांडुरंगाच्या पायदिंडीमध्ये सहभागी होतात आणि कुणीही नाराज होत नाही. मोठ्या आनंदाने आम्ही लोक पंढरीची वारी पूर्ण करतो. जय हरी. जय हरी विठ्ठल. माऊली मला एक सांगायचं की आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, माहिती का काय? आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे देवशयनी एकादशी. देवशयनी. हो. बरं, एकूण किती एकादशी असतात एका वर्षात? एका वर्षात असतात 24 एकादशी. 4-5 एकादशीची नावं सांगता येतील का माऊली? हो. निर्जला एकादशी, निर्जला, परिवर्तनी एकादशी, मोहिनी एकादशी, पापमोचनी एकादशी. बरोबर आहे. आषाढी कार्तिकी तिथं आहेतच. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे माऊली? इंद्रायणी. इंद्रायणी. पंढरपूर कोणत्या नदीची किनारी आहे? चंद्रभागा माता. बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? 28. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय? गीता. भावार्थ दीपिका. बरोबर, भावार्थ दीपिका आहे नाव. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय होतं माहिती का, आषाढी एकादशीला आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल हे 4 महिन्यासाठी योग निद्रा घेतात. त्याला आपण चातुर्मास. चातुर्मास. त्या चातुर्मासामध्ये ते निद्रा घेतात
आणि कार्तिक एकादशीला परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. त्या काळामध्ये या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे देवातिदेव महादेव येतात, कारण श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाचं पूजन भक्ती करतो. आणि श्रावण संपलं की गणपती येतात, गणपती संपले की देवी येतात, देवी संपले की पितृ येतात. अशा प्रकारे चारही जण आपलं जे आहे आपल्याला पोरको राहू देत नाही. आपले आपले देव या ठिकाणी 4 महिन्यामध्ये जरी आपले लाडके आणि प्रिय देव विष्णू हे योग निद्रा घेत असले तरी हे चौघजण येऊन आपला सांभाळ करतात. आणि कार्तिक एकादशी झाली की परत आपले विष्णू भगवान जे आहे ते येऊन सृष्टीचा सांभाळ करतात. परंतु 4 महिने कालावधी त्यांचा कसा योग निद्रेचा काळ आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेले आहे माऊली? संत तुकाराम महाराज. जे का रंगले गांजले त्याचे म्हणे जो आपले, तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदी. जन्मस्थान कुठे आहे? आपेगाव. बरं. तर माझा असा छोटासा प्रश्न आहे की आपले जे विष्णू भगवान आहेत लाडके, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली 2-3 दिवसापूर्वी. नाव सांगता येईल का? 2-3 दिवसापूर्वी एक यात्रा सुरू झाली. बोला माऊली, कोणती यात्रा आहे? जगन्नाथ यात्रा. यात्रा सुद्धा खूप मोठी आहे भारतामध्ये. पंढरीची यात्रा सुद्धा खूप मोठी आहे पंढरपूरची. आणि नाथषष्ठीची यात्रा, यात्रेचं खूप महत्व आहे. कावड यात्रा आहे, जगन्नाथ यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे. यात्रा म्हणजे काय तर भक्त भाविक वारकरी बरेच किलोमीटर अंतर पायी चालतो, थकतो, ऑटोमॅटिक झोपतो. कारण त्याच्या डोक्यात काही येतच नाही, थकलेलं राहतं शरीर मन बुद्धी. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपले जे प्रिय लाडके दैवत विष्णू ते आपल्याला ऊर्जा देतात, आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतात. म्हणजे शिक्षण असो, तुमचं वैवाहिक जीवन असो किंवा कुठलंही जीवन असो, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे थकतात. असं वाटतं तर नको, पण परत तुम्हाला ऊर्जा देण्याचं काम जे आहे ते पांडुरंग विठ्ठल विष्णू ते देतात. किंवा उठ, आता मी तुझ्या सोबत आहे म्हणून हे वारी आहे. तुम्ही 300-400 किलोमीटर पायी चालतात, थकतात, थकल्यामुळे सगळं विसरतात, परत नवीन ऊर्जा येते, नवीन कामाला लागतात. अशा सर्व गोष्टी घडत राहतात. बरं, साऊथ मध्ये दक्षिण मध्ये 2 विष्णूंचे मंदिर आहेत प्रसिद्ध. कोणते? पद्मनाभन स्वामी टेम्पल आणि तिरुपती बालाजी. आणि तिरुपती बालाजी. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.